शेतकरी बांधवांनो, ही जी आहे हे ऊस फुले ऊस 13007 आणि ह्या ठिकाणी काही ठिकाणी जे आहे ते आम्हाला पोंगेमर निदर्शनास आली म्हणून आम्ही पोंगे काढलेले आहेत. तर आता बऱ्याच ठिकाणी काय होईल आहे, काही शेतकऱ्यांना आपण सांगितलं कोराजेनची आळवणी करा किंवा फवारणी करा, तर फवारणी करतात शेतकरी आणि परत काय करतात, पोंगे उपसून घेतात, मेलेले डेड पोंगे. जसा हा पोंगा आहे, हा उपसून घेतला आणि हा उपसून घेतल्याच्या नंतर ह्याच्या खालचा सगळा भाग ह्याचा जर वास घेतला तर आपण एकदम उग्र असा घाणेरडा वास येतो. आणि त्याच्यात काय होतं की अशा पद्धतीने इथं बघा ह्या छोट्या छोट्या आळ्या ज्या आहेत ह्या दिसतात. मी आणखीन एकदा परत दाखवेन, इकडे या असं सावलीत. हां, ह्या का इथं ह्या छोट्या छोट्या आळ्या ज्या आहेत ते दिसतात फवारणी केल्यानंतरही. तर ही जी आळ्या दिसालेली इथं जी काही बारीक एकदम निव्वळ आपल्या तांदळासारखी जी दिसती ना, हां हां, ह्या आळ्या छोट्या छोट्या, बरोबर आहे. हां, तर ह्या आळ्या ज्या आहेत तर ह्या सॅक्रोफायटिक आळ्या असतात. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ह्या आळ्या फक्त मेलेल्या ज्या काही अवशेष आहेत वनस्पतीचे त्याच्यावर त्या जगत असतात, ते खात असतात. तर ह्या आपल्या पोंग्याचं नुकसान करत नाही. प्रमुख आपल्या पोंग्याचं नुकसान करणारी जी आळी आहे तर ती हो का ही आहे. ह्या ठिकाणी ही पोंग्यामध्ये ही जी मोठी आळी दिसायलेली आहे तर ही लवकर येणाऱ्या खोडकिडीची आळी आहे. अशाच प्रकारची आणखीन एक आळी दुसरी जी पोंगेमर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथं करायली, ती म्हणजे गहू पिकामधला जो काही म्हणजे गहू पिकामध्ये मोठ्या प्रमाणात येते, तर तिचं नाव आहे पिंक स्टेम बोरर. तिला आपण गुलाबी खोड पोखरणारी आळी असं म्हणू शकतो. तर त्या दोन, हे एक आळी आणि ही जी आळी आहे ही अर्ली स्टेम बोरर किंवा लवकर येणारी खोडकिडीची आळी असं म्हणू आपण. तर हिच्यामुळं जे आहे ते आपल्या ऊसाचं जे आहे ते पोंगेमर मोठ्या प्रमाणामध्ये होईलेली, इवन लागणीमध्ये पण होईलेली आहे आणि आपल्या खोड्यामध्ये पण होईलेली आहे. तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी काही शेतकऱ्यांनी, आता आम्ही सोनखेडमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी क्लोरोपायरिफॉस मारलं होतं शेतकरी बांधवानं, तर त्यांचं काही रिझल्ट आले नाहीत, आळ्या जिवंत राहिलेल्या दिसल्या. तर त्याच्यासाठी आमचे जे काही ह्याच्या पूर्वीचे अनुभव आहेत, तर कोराजेनची शिफारस आहे आळवणी करण्यासाठी एकरी कमीत कमी 150 मिली 200 लिटर पाण्यामध्ये आपण 150 मिली घ्यायचं आणि आळवणी करायची. म्हणजे काय करायचं, रान असं पाणी देण्यापूर्वी जे आहे ते वापशावर असताना आधी जे आहे ते त्या ठिकाणी आळवणी करायची आणि पुन्हा पाणी द्यायचं. ह्या पद्धतीनं जर केलं तर ते कोराजेन पूर्ण झाड जे आहे ते ही होतं आहे, म्हणजे पूर्ण विषारी होतं आणि मग ह्या आळीचा त्या ठिकाणी बंदोबस्त होतो. काही शेतकऱ्यांनी कोराजेनची फवारणी पण केलेली आहे आणि त्यांना ते रिझल्ट आलेले आहेत, आळ्या जे आहेत ते मिळालेले आम्हाला दिसलेले आहेत. तर त्या पद्धतीनं ज्यांना आळवणी करणं शक्य नाही आहे किंवा ज्यांच्याकडे ठिबक नाही आहे तर त्यांनी फवारणीसुद्धा करू शकता. एक 15 लिटरच्या पंपाला 8 ते 10 मिली कोराजेन जर आपण घेतलं आणि व्यवस्थित फवारणी केली तर ही जी काही आळी आहे तर त्याचा बंदोबस्त आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्या माध्यमातून आपली जी व्हायलेली पोंगेमर आणि नंतर जी काही आपल्या ऊसाचं नुकसान होणार आहे तर ते आपण त्या ठिकाणी थांबवू शकतो.